मंडळी, मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा खूप आगळा वेगळा आहे। तर बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात वजन वाढीबद्दल। तर डिलिव्हरी नंतर भरपूर जणांचं पोट सुटलेलं असतं, कुणाचं वजनच वाढतं, कुणाचं वजन कमीच होत नाही। तर त्यासाठी मी आज एक रेमेडी घेऊन आलेली तुमच्यासाठी। तर याने मला स्वतःला फरक पडलेला आहे। तर मी माझं डिलिव्हरी नंतर तर वजन वाढलं नव्हतं, पण त्यानंतर मधल्या काळात काही खाणं झालं असेल किंवा खूप जास्त गोड खाणं झालं असेल, त्यामुळे माझं वजन 71 किलो होऊन गेलं होतं। तर तुम्हालाही मी रेमेडी शेअर करते, तर नक्की तुम्हालाही मदत होईल। आणि त्यासोबत काय काय काळजी घ्यावी तर हेही तुमच्यासोबत शेअर करेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा। घेतली आहे 3 चमचा बडीशेप, 3 चमचे जिरं आणि 3 चमचे ओवा। तर हे आपल्याला तिघही वस्तू समप्रमाणात घ्यायच्या आहे। तर याची आपल्याला मिक्सरमधून पावडर बनवून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता इथं माझा पावडर रेडी आहे। तर ही पावडर मी संपण्याच्या आधीच बनवून ठेवते। तर अशी पावडर तुम्हाला बारीक भाजायची वगैरे गरज नाही, तसंच आपल्याला काढून घ्यायचं मिक्सरमधून। तर ही मी काढून घेतली आहे। तर आता ती यूज कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। तर रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात आपल्याला ही पावडर टाकून द्यायची रात्रभर अशीच। आणि जर ॲडिशनल म्हणून तुम्हाला जर मेथी टाकायची असेल तर मी त्यात मेथीचे दाणे पण टाकले आहे, केसांसाठी चांगले राहतात म्हणून, आणि मेटाबॉलिझम पण सुधारतो याच्याने। तर त्यामुळे मी मेथी पण टाकलेली आहे। तर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। तर आता मी इथं गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि ह्या पातेल्यात आपल्याला हे पाणी ओतून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर इथं चेंज झालेला आहे, रात्रभर पाण्यात होतं म्हणून। तर हे पाणी आपल्याला उकळायची गरज नाही आहे, कारण रात्रभर ऑलरेडी ते वस्तू त्या पाण्यात होत्या, त्यामुळे ते पाणीचं कलर वगैरे चेंज होऊन गेला आहे। तर फक्त आपल्याला हे कोमट करायचं आहे। तर आता हे पाणी आपलं इथं थोडं गरम झालेलं आहे, तर आपण गॅस बंद करू आणि मी एक गाळणीने गाळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण गाळलेलं आहे, तरीही पाण्याचा कलर खूप चेंज आहे, कारण आपण रात्रभर त्याला पाण्यात ठेवलं होतं। पाणी रेडी आहे। तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला ब्रश न करता हे पाणी प्यायचं आहे। आणि त्यानंतर मग तुम्ही पुढचे कामं करू शकता, ब्रश करू शकता, फ्रेश होऊ शकता, पण सगळ्यात आधी आपल्याला हे पाणी प्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला कामांची सुरुवात करायची आहे। तर हे पाणी खूप मॅजिकल आहे, खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा। हे पाण्याने वजनच कमी व्हायला मदत होत नाही, तर तुमचे जर सांधे दुखत असतील, हाडं दुखत असतील, गुडघे दुखत असतील, बऱ्याच जणांना गुडघ्यांचा पण प्रॉब्लेम असतो थंडीमध्ये, तर हे पाण्याने त्यालाही खूप फरक पडतो। तर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला हे पाणी बसूनच प्यायचं आहे आणि सिप सिप करून प्यायचं आहे, एकदम पाणी पिऊ नका। ते कोमट पाणी असतं, तर त्यामुळे तुम्ही जर चहासारखं पित असाल तर अतिउत्तम। तर उकडू बसायचं आहे आपल्याला, मांडी घालून नाही बसायचं आहे, उकडू बसून हे पाणी प्यायचं आहे। पाण्यास तुम्हाला अजून काय काय काळजी घ्यायची आहे, तर गोड कमी खा, आणि दुपारच्या जेवणात जर तुम्ही चपाती खात असाल तर रात्रीच्या जेवणात ज्वारीची भाकरीच खा, कंपल्सरी ज्वारीची भाकरी खा। ज्वारीच्या भाकरीने खूप फरक जाणवतो। आणि शक्य असेल तर 8च्या आधी जेवण करून घ्या। मी चहा सोडायला तुम्हाला लावणार नाही, कारण की चहा ही मी पण कधी सोडली नव्हती, कारण की चहा नाही पिला तर दिवसाची सुरुवातच होत नाही। तर त्यामुळे चहा घ्या, पण तो गुळाचा घ्या, साखरेचा नका घेऊ। आणि साखर जेवढी शक्य असेल तेवढी कमी खा। आणि चपाती पण मी तर साधारण 2 ते 3 दिवसात, किंवा एखादी चांगली भाजी असेल पनीर वगैरेची, ज्याच्यासोबत भाकरी चांगली नाही लागत, तर त्यासोबत मग मी चपाती खायची। तर माझं चपातीचं प्रमाण खूप कमी होतं, मी जास्त ज्वारीची भाकरी खायची। तर ज्वारीची भाकरी नक्की ॲड करा तुमच्या जेवणामध्ये, त्याने खूप छान फरक पडतो। तर नक्की करून बघा, खूप छान फायदे आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। धन्यवाद।